So, माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द सेशन ऑफ मॅथमॅटिक्स. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखिले AB. वी आर लर्निंग पेयर ऑफ द स्ट्रेट लाइन्स, जोडी 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 ऑफ द स्ट्रेट लाइन. ठीक है ना? चिक चिक चिंग चिंग खू कुंग फू. So pair straight lines are in the जोडी जोडी, पॅरलल, परपेंडिक्युलर, ॲट एन अँगल वगैरे काय जे असेल ते. चॅप्टरचा पहिला हाफ आहे बेटा लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आणि नेक्स्ट पार्ट आहे जनरल वाला. सो बच्चा लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन मध्ये ना फाइंड कंबाइंड इक्वेशन. ओके सर. ऑफ द लाइन्स. ओके सर. पासिंग थ्रू ओरिजिन. ओके सर. अँड परपेंडिक्युलर टू द लाइन्स विच आर रिप्रेझेंटेड बाय दिस. ओके. सो आन्सर आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू द शॉर्टकट ट्रिक. ओके बच्चा. चला ट्रिक पुन्हा लिहितो मी. बेटा लक्ष दे. ट्रिक टिचिक टिचिक. फर्स्ट काय करायचं बच्चा तुला? काय करायचं? कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इंटरचेंज करायचा कोइफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर. आर यू अंडरस्टँडिंग? माझा जीव तुझ्यात, तुझा जीव माझ्यात. एक्स स्क्वेअर वाला वाय स्क्वेअर वाल्याला द्या, वाय स्क्वेअर वाला एक्स स्क्वेअर वाल्याला द्या. सेकंड थिंग, चेंज द साइन ऑफ एक्स वाय. क्लियर आहे? एक्स वाय वाल्या टर्मचं साइन चेंज करा. सो विथ दिस ब्युटिफुल ट्रिक, प्यारे बच्चों, कैन आई से द आंसर ओवर हियर? इथे लिहू आंसर. ओके बच्चा, आंसर. चलो डायरेक्टली आंसर लिहूया. एक्स स्क्वेअर वाला वायला द्या, वाय स्क्वेअरला द्या, वाय स्क्वेअर वाला याला घ्या. प्लस असो मायनस असो जसे तशा. चला याला इकडे घे. सो 3x स्क्वेअर. बर, मायनसचा प्लस कर. आणि काय झालं? हा 5 पलीकडे फेका. सो 5y स्क्वेअर इक्वल टू 0. चलो शुरू किया जाए. बालमित्रांनो, हे जे गिवन इक्वेशन आहे याला एकदा कम्पेअर करू आपण. कम्पेअर विथ, मला मुद्दाम 2 स्टार मार्क करतो कारण की तसं ट्रिक बेस्ड आहे. आणि बेटा नीट लक्ष दे. क्वेश्चन अगोदर समजून घे. चिक चिक एक्स वाय दोन लाईन ओरिजिन मधून जात आहेत, त्यांना परपेंडिक्युलर असलेल्या लाईन्स इक्वेशन एकदा फील देतो फास्ट मध्ये. डायग्रामची गरज नाहीये. बट बाल मित्रांनो, ड्र ड्र समजा ही लाईन L1 आहे, ही लाईन L2 आहे. L1 ला परपेंडिक्युलर लाईन जी ओरिजिन मधून जाते, हिला परपेंडिक्युलर ही लाईन आय विल से L1 डॅश. समजा ही L2 ड्र हिला परपेंडिक्युलर लाईन जी ओरिजिन मधून जाते, लेट अस से ही L2 डॅश. क्लिअर आहे? हे जे डॉटेड आहे L1 डॅश आणि L2 डॅश ह्यांचं जॉईंट इक्वेशन काढा. त्यासाठी ही ट्रिक आहे. आर यू अंडरस्टँडिंग? फील आला? सर मॅथ मध्ये फील नसतो. अरे कोण म्हटलं राव, मॅथ मधल्या 4-5 चॅप्टर मध्ये फील असतो. थोडं इमेजिन झालं? ओके. कम्पेअर विथ कोणासोबत करेंगे सर? एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज 0. झालं? ओके सर. मग मला काय भेटेल बघ. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे, सो a इज 5. एक्स स्क्वेअर एक्स वायचं इथे कोण आहे? -8. एक्स वायचं इथे कोण आहे? 2h. सो प्यारे बच्चों 2h इज -8. वाय स्क्वेअर इथं 3 आहे, वाय स्क्वेअर इथं b आहे, सो बच्चा b इज 3. झालं? नाउ कॅन आय से m1 प्लस m2 आठवा -2h अपॉन b. अरे आर यू अंडरस्टँडिंग? And m1 into m2 is a upon b. रट्टा मार 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 रट्टा मार, प्यारे बच्चों रट्टा मार 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 रट्टा मार. ठीक आहे? चलो. सो बाल मित्रांनो, m1 प्लस m2 विल बिकम -2h. आता 2h किती आहे बघ? -2h किती आहे बच्चा? -8. अरे बघणार आहो मायनस 2h किती आहे? -8 भागिले b ची व्हॅल्यू 3 मायनस ऑफ मायनस प्लस 8/3. m1 इंटू m2 इज a अपॉन b. हे किती आहे बच्चा? 5. b किती आहे? 3. 5 अपॉन 3. ओके गुरुजी, वी हॅव फाउंड. ऑल राईट. आता नीट लक्ष दे. ज्या गिवन लाईन्स आहेत बरं का, फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स which are passing the, okay sir, perpendicular to the lines given by represented by this. So slopes of the required, आता नीट लक्ष दे. इथे ज्या लाईन्स आहेत त्यांचा स्लोप m1 आणि m2 आहे. आय रिपीट वन्स अगेन. हे जे दिलेले इक्वेशन आहे त्यामधल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचे स्लोप्स
M1 आणि M2 आहेत म्हणून आपण आता हे लिहिलं. नाव स्लोप्स ऑफ द रिक्वायर्ड लाईन्स आर, हे बघ, रिक्वायर्ड पाहिजे असलेले लाईन्स, रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन्स. ओके, माझं लक्ष दे. देअरफॉर स्लोप्स ऑफ रिक्वायर्ड लाईन्स, मला ज्या लाईन्स पाहिजे त्यांचे स्लोप्स काय असतील? निगेटिव्ह रिसिप्रोकल्स ऑफ दीज टू. ओके, स्लोप्स ऑफ गिव्हन लाईन्स M1 आणि M2 आहेत का नाही बेटा? हे बघणार आहोत. त्यांनी जे इक्वेशन दिलंय कम्पेअर पण केलं, मी 2 रट्टा मारला, M1 प्लस M2 रिलेशनशिप लिहिलं M1 आणि M2 मधलं. सो बालमित्रांनो, M1 आणि M2 हे याच्यामधले असलेल्या लाईन्सचे स्लोप्स आहेत. कम ऑन, याच्यामध्ये असलेल्या लाईन्सचे स्लोप आहेत ना, स्लोप्स ऑफ गिव्हन लाईन्स M1 आणि M2. देअरफॉर स्लोप्स ऑफ रिक्वायर्ड लाईन्स काय होतील? मला जी लाईन पाहिजे ती हिला आणि हिला परपेंडिक्युलर आहे. सो तुम्हाला माहिती आहे ना राव, निगेटिव्ह रिसिप्रोकल करतो ना आपण, बिकॉज when two lines are perpendicular, product of their slopes is -1. सो बच्चा, स्लोप्स ऑफ द रिक्वायर्ड लाईन्स आर निगेटिव्ह रिसिप्रोकल म्हणजे काय आहे की नाही? M1 चं 1/M1 कर, फक्त निगेटिव्ह कर कारण ते पॉझिटिव्ह आहे, अँड M2 चं 1/M2 कर, फक्त निगेटिव्ह कर कारण ते पॉझिटिव्ह आहे. चला, इथपर्यंत सगळेजण पोहोचले. बेटा मुद्दा असा आहे, देअरफॉर मी असं म्हणू, रिक्वायर्ड फर्स्ट लाईन अर्थात ती ओरिजिन मधून पास होते ना, बघणार आहोत, पासिंग थ्रू ओरिजिन. सो लाईन ओरिजिन मधून पास होत असेल तर तिचं इक्वेशन काय असतं? y इज mx. सो बच्चा, रिक्वायर्ड फर्स्ट लाईन इज y इज इक्वल टू, आता M1 नाही लिहित मी, स्लोप्स ऑफ द रिक्वायर्ड लाईन्स आहे ना. सो रिक्वायर्ड फर्स्ट लाईन इज y, तिचा स्लोप काय? -1/M1 -1/M1x. आर यू अंडरस्टँडिंग? कॅन आय से दॅट इज, हा M1 इथं गुणिले होईल M1y इज इक्वल टू -x, राईट? तिकडचा -x अलीकडे आहे, बघणार आहो, M1y इज इक्वल टू, इथं करायला -x, तिकडचा -x अलीकडे आला तर काय झाला? प्लस. सो बच्चा, कॅन आय से x प्लस M1y इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड फर्स्ट लाईन. चल स्क्रीनशॉट घे, मग मी ही साईड पुसतो. ओके, बघ बेटा, लक्ष द्या. मी तर कोप, आता इथं बघ, माझ्याकडे कोण आहे? M1 प्लस M2 किती आलाय बेटा? 8/3. आणि M1 M2 किती आला बच्चा? 5/3. हे आपण काढून ठेवलंय. ओके, हा वाट पुसतो, ज्याचा मला वापर करायचा. ठीक, लक्ष द्या. रिक्वायर्ड सेकंड लाईन काय होईल? y इज इक्वल टू, बघ ना, तिचा स्लोप काय? -1/M2x. y इज mx, हे इक्वेशन असतं नाही का? y इज इक्वल टू स्लोप x. सो स्लोप काय? हिचा हा. ठीक आहे, चलो M2 इकडे आला. सो बच्चा, M2y -x. चला, येऊ द्या -x इकडे. सो x प्लस M2y इज 0. सो जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईंड इक्वेशन? जॉईंट इक्वेशन कोणाचं बच्चा? रिक्वायर्ड लाईन्स विच आर पासिंग थ्रू ओरिजिन, हे सगळं ठीक आहे. काय बोलले बेटा? x प्लस M1y इंटू x प्लस M2y इक्वल टू 0. सोडवा, x इंटू x स्क्वेअर, x इंटू M2y बघणार आहोत, x इंटू M2y. कॅन आय से M2y इंटू x ला लिहू का? xy प्लस M2y गुणिले x, सॉरी M1y गुणिले x. कॅन आय से M1yx ला x व्हॅल्यू बघणार आहोत, M1yx ला काय लिहिलं? xy. चलो, M1y इंटू M2y, M1 M2 y स्क्वेअर. सो प्लस M1 M2 y स्क्वेअर and is equal to what? 0. सो बच्चा, x स्क्वेअर प्लस इथून xy कॉमन निघाल. यस सर.
सो कंसात मी असं लिहू m2 अधिक m1 ला m1 अधिक m2 इंटू xy. बघ ना xy कॉमन निघला, आत काय राहिलं m2 प्लस m1, त्याला मी काय लिहिलं m1 प्लस m2 प्लस m1 इंटू m2 इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल 0. आता बघ माझ्याकडे m1 प्लस m2 आहे, उठाव डिस्काउंट, उठाव डिस्काउंट, चला उचलून टाकून द्या. सो एक्स स्क्वेअर प्लस m1 प्लस m2 ला काय टाकूया 8/3 xy प्लस याला काय टाकूया 5/3 y स्क्वेअर इज इक्वल 0. चला मल्टिप्लाय थ्रू आउट बाय 3, मल्टिप्लाय इथून तिथून बाय 3. सो मी काय लिहिलं थ्रू आउट. सोबतच्या 3 ने गुणलं तर काय होईल 3x स्क्वेअर झालं, प्लस 3 ने गुणलं तर खालचा 3 कॅन्सल, सो प्लस 8xy प्लस 3 ने गुणलं डिस्काउंट डिस्काउंट 5y स्क्वेअर. चलो आला सर 3x स्क्वेअर प्लस 8xy. टिडिंग टिंग 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 टिडिंग टिंग 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 टिंग. मजा आली का नहीं? जादूगर कारकिल की ट्रिक काम कर गई. स्क्रीनशॉट घ्या. मजा आली? अंडरस्टूड क्लिअरली? ओके. सोबतच्या ट्रिकने आन्सर काय येईल रे? ट्रिकने आन्सर काय येईल रे? आन्सर विल बी, चला एक्स स्क्वेअरच्या जागी वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट. बरं का, आता नीट लक्ष दे. याला मी असं लिहू का, याला मी असं लिहू का 0 एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. बरं का, मी काय केलं फक्त 0 एक्स स्क्वेअर. चला याला तिकडे करा म्हणजे वाय स्क्वेअर विल बिकम, अरे समजतंय ना? हे बघ ना ट्रिकच्या हिशोबाने 0च्या ऐवजी 1 कर ना, सो आय विल से एक्स स्क्वेअर. याचा कोइफिशियंट याला आला ना 1 एक्स स्क्वेअर. बरं, प्लसच्या ऐवजी मायनस झालं, आणि हा 0 इथं लावू 0 वाय स्क्वेअर. सोबतच्या एक्स स्क्वेअर माइनस एक्स वाई 0. अब देखते हैं जादू बाय जादू मेथड. ठीक आहे, ठीक आहे, चल लक्ष द्या आता. सोबतच्या हे पुसतो मी, नाही राहू दे, चल काय अडचण नाही. हा मुद्दा असा आहे, कम्पेअर विथ, सोबतच्या कम्पेअर विथ, ओके, कम्पेअर विथ कोणासोबत ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. हे जे आपलं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. सोबतच्या a0 2h इज बघणार आहोत, एक्स वायचा इथे 1 आहे, इथे 2h आहे, सो 2h इज 1, इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. चला वाय स्क्वेअर इथे 1 आहे, वाय स्क्वेअर इथे b आहे, सो प्यारे बच्चों b इज 1. आलो. चला m1 प्लस m2 इज मायनस 2h अपॉन b. सो प्यारे फॉर्म्युला आहे ना, डब्बा करा, इज इक्वल टू 2h 1 है, सो इट इज माइनस 1 अपॉन b किती आहे बच्चा 1, फाइनल आंसर इज माइनस 1. एंड m1 m2 इज a अपॉन b. सो प्यारे बच्चों a0 भागिले b इज 1, प्रोडक्ट हैज बिकम 0. काही अडचण नाही सर. ओके, चला आता कॅन आय से स्लोप, बर रिक्वायर्ड फर्स्ट लाईन इज, अरे मी वेळ वाचवतोय आता, रिक्वायर्ड फर्स्ट लाईन इज y इज इक्वल टू m1x नाही म्हणायचं, मगाच्या सारखी स्टोरी m1 आणि m2 यांचे, मग आपल्या रिक्वायर्ड लाईनचे काय येतील -1/m1. सोबतच्या -1 बाय m1x. चला म्हणजेच काय होईल बेटा, हे बघ m1y इज -x, सोबतच्या x प्लस m1y इज 0. दिस इज रिक्वायर्ड फर्स्ट लाईन. सोबतच्या रिक्वायर्ड सेकंड लाईन y इज mx असते, y इज mx असते, बट दुसरा स्लोप m2 आहे, बट इथे निगेटिव्ह रेसिप्रोकल, कारण परपेंडिक्युलर वाला विषय चाललाय ना. सो -1 अपॉन m2x. सोबतच्या m2y इज -x, -x अलीकडे आला, x प्लस m2y इज इक्वल टू 0. स्क्रीनशॉट लिया जाए. सोबतच्या ह्या दोन व्हॅल्यू आपण काढून घेतल्या. आता नीट लक्ष दे, रिक्वायर्ड फर्स्ट लाईन, रिक्वायर्ड सेकंड लाईन. सो जॉईंट इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन्स काय होईल बच्चा, x प्लस m1y into
x plus m2y is equal to 0. चला ब्रॅकेट सोडवा. x into x x स्क्वेअर. आता आपल्याला मगाच्या सारखं माहिती आहे m1 plus m2 xy plus m1 into m2 y सा स्क्वेयर इज 0. वैल्यूज को पुट किया जाए प्यारे बच्चों. x स्क्वेयर प्लस m1 m2 किती बच्चा m1 अधिक m2 -1 xy प्लस m1 into m2 किती बेटा 0 y स्क्वेयर इज 0. सो मेरे प्यारे लाल बाल गोपाल आर वी डन विद द आंसर. टिडिंग टिंग 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 टिडिंग टिंग 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 टिंग. स्क्रीनशॉट लिया जाए. है कि नहीं जादू मेथड भारी बेटा. एक्सरसाइज 4.1 मधला फोर्थ क्वेश्चन फाइंड के सम ऑफ द स्लोप्स रिप्रेजेंटेड बाय दिस इज ट्वाइस देयर प्रोडक्ट. सो बच्चा सम इज ट्वाइस देयर प्रोडक्ट हैज बीन गिवन. ठीक है ना. चलो वी विल यूज दिस कंडीशन लेटर. सो बच्चा कंपेयर विथ याला कोणासोबत कंपेयर करणार आपण x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज 0. सो मेरे लाल बाल गोपाल x स्क्वेअर चा कोएफिशिएंट x स्क्वेअर चा कोएफिशिएंट हियर a is 1. कंपेयर कर xy चं इथं k xy चं इथं 2h. सो बच्चा 2h इज k. y स्क्वेअर इथे -3 नीट लक्ष दे -3 आणि y स्क्वेअर इथं b. सो बच्चा b is -3. सो m1 plus m2 is we know that -2h upon b and m1 into m2 is a upon b. चला व्हॅल्यू टाकून द्या. -2 2h तर k. सो -k upon b is -3. सो बच्चा it has become k by 3. चला a upon b. a is 1 b is -3. कंडिशन काय बेटा सम इज ट्वाइस देयर प्रोडक्ट. सम इज ट्वाइस देयर प्रोडक्ट. ठीक है बच्चा. सम इज m1 plus m2 which is 2 times their product m1 into m2. ठीक है सम is 2 times the product. So m1 plus m2 is k by 3. This is 1 by -3 किंवा -1 by 3. ठीक है ना बेटा. So discount k is -1. We are done प्यारे बच्चों. We are done. अरे are you understanding? बेटा नेक्स्ट क्वेश्चन इज के काढायचा जर स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स एकीचा स्लोप यामध्ये 2 लाईन्स आहेत ना ओरिजिन मधून पास होणाऱ्या एकीचा स्लोप एक्सीड्स स्लोप ऑफ अदर बाय 8. एक्सीड म्हणजे जास्त आहे दुसरीपेक्षा. एक्सीड्स स्लोप ऑफ अदर बाय 8. पहिलीचा 10 असेल तो दुसरीचा 18 कारण की एकीचा दुसरीपेक्षा 8 ने ज्यादा आहे. आलं लक्षात. एकीचा स्लोप दुसरीपेक्षा 8 ने जास्त. चला आता कळाला अर्थ. एकीचा स्लोप दुसरीपेक्षा 8 ने ज्यादा. मग समजा पहिली आहे m1. बेटा पहिली आहे m1 लक्ष दे. पहिली आहे m1 तर दुसरीपेक्षा 8 ने ज्यादा. इट इज m2 plus 8. अरे आर यू अंडरस्टँडिंग. एकीचा स्लोप दुसरीपेक्षा 8 ने ज्यादा. हा सर आता रिलाइव फील झालं. ठीक आहे वुड अप्लाई दैट कंडीशन ओनली. चलो बच्चा कंपेयर विद ax स्क्वायर प्लस 2hxy प्लस by स्क्वायर इज इक्वल टू 0. ठीक है सोल्यूशन. ठीक है ना. कंपेयर करा. सो बच्चा x स्क्वेअरचं इथं k x स्क्वेअरचं इथं a. सो a इज k. xy चं इथं 4 xy इथं 2h. सो बच्चा 2h इज 4. y स्क्वेअर इथं -1 नीट लक्ष दे आणि y स्क्वेअर इथं b. सो b इज -1. मायनस साइन ला गडबड नाही करायची. मायनस साइन इज व्हेरी डेंजरस साइन. ठीक हे काढलं m1 plus m2 is -2h upon b. Okay. So बच्चा 2h is 4. So -4 upon b is -1. The answer is 4. And m1 into m2 is a upon b. So प्यारे बच्चों a is
k that b is -1 सोबतच्या -k झालं. ओके, आता मुद्दा असा आहे m1 इज इक्वल टू m2 प्लस 8. अरे आर यू अंडरस्टँडिंग? ठीक आहे ना, दिस इज गिवन थिंग. ठीक आहे. हा, सोबतच्या m1 इज m2 प्लस 8. एक गिवन है ना बेटा, गिवन कंडीशन है. तो चलो इसको इस्तेमाल किया जाए. ओके गुरुजी, मग m1 पलीकडं जो m2 आहे त्याला अलीकडे आणतो मी. ओके सर. बेटा प्लीज नीट लक्ष दे, दिस इज व्हेरी इंपॉर्टंट स्टेप फ्रॉम हियर. मी स्क्वेअरिंग ऑन द बोथ साइड्स करतो. काय करतो बेटा? स्क्वेअरिंग. स्क्वेअरिंग. सो कॅन आय से का करतोय ते यू विल अंडरस्टँड. m1 मायनस m2 ब्रॅकेटचा स्क्वेअर विल बिकम 64. स्क्वेअरिंग केलं. क्लिअर आहे? अच्छा बेटा आता नीट लक्ष द्या. m1 मायनस m2 ब्रॅकेटचा स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज. प्रूफ देऊ एकदा, स्क्रीनशॉट काढून घे. बेटा लक्ष दे, तुझ्याकडे ना a मायनस बी, मी तुला इथं सिम्पली हे करून देतो. हा बघ, a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे तुमच्याकडे एक्सपान्शन आहे, सगळ्यांना पाठ आहे. a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, असं सगळेजण तुम्ही करता की नाही करत? यस सर. बेटा मी तुझ्यासाठी काम करू, याला लिहू a स्क्वेअर, तो पलीकडचा बी स्क्वेअर इथं आणला प्लस बी स्क्वेअर. ओके, हा जो -2ab चल याला पलीकडे लिहितो -2ab. बेटा आता मी a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मध्ये प्लस 2ab करू, प्लस 2ab करू. मग प्लस 2ab केला तर -2ab करावं लागेल. म्हणजे ह्या -2 मध्ये अजून -2 आले मायनस. सर नाही का आलं बेटा, फायनल आन्सर हे यायला पाहिजे बरं का, चेंज नको. मग आता मला सांग ना, +2 आणि -4 आन्सर विल बी -2 ना. 2ab मधून -4ab गेले, -2ab ऍडजस्टमेंट केलं. सोबतच्या मला सांग, a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab हे कुणाचं एक्सपान्शन आहे? a प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा. चल स्क्रीनशॉट घे आणि आता पाठ कर. हे मला बॉक्स करू दे. हे बघ, हे कुठेतरी सेपरेट लिहून ठेव. ओके, तुझ्या बुकलेट मध्ये पण लिहून ठेव. स्क्रीनशॉट घे. ओके, हा आता पाठ पाहिजे काय? a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर -4ab. मग आता लक्ष दे, m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअरला काय लिहिणार मी? m1 प्लस m2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4m1 m2. डन. आता m1 प्लस m2 किती आहे बेटा? कुठे गेला? हे काय 4 चा स्क्वेअर वजा 4. m1 m2 किती आहे बेटा? -k. ठीक आहे, 64. 4चा स्क्वेअर 16 मायनस ऑफ मायनस प्लस 4k 64. सोबतच्या 4k इज 64 मधून हे 16 गेले. अरे बोलो 48. सो लाल बाल गोपाल 4k is 48, so k is 12. ओके, चलो स्क्रीनशॉट लिया जाए. समझता है? सो बेटा क्वेश्चन नंबर 5 इज हियर. फाइंड द कंडिशन दॅट. सो बेटा आपल्याला कंडिशन काढायची आहे. लाईन 4x + 5y = 0. ही लाईन बघून काय कळलं मला? पासिंग थ्रू ओरिजिन आहे की नाही? विषयच नाही. कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय आपलं कॅरेक्टरिस्टिक स्टार इक्वेशन. फक्त कंडिशन काढायची, काही अडचण नाही सर. बेटा लॉजिक तुझं डेव्हलप करा आधी. मी इथं काय लॉजिक वापरणार? मला कंडिशन काढायची. ओके सर, पण ह्या लाईन मध्ये 2 लाईन असतात, त्यापैकी जी एक लाईन आहे, थोडा फील देऊ बेटा. लक्ष दे, तुझ्याकडे ना 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहे. एक L1 आहे बच्चा आणि एक L2 आहे. त्यापैकी वन ऑफ द लाईन्स, कोणीतरी एक लाईन, समजा आपण काय म्हणू L1 बरं का, कोइन्साइड्स. बच्चा कोइन्साइड्सचा अर्थ काय असतो? पॅरलल. अरे आर यू अंडरस्टँडिंग? म्हणजे तुझ्या लाईन L1 ला कुठे गेली? ही एक लाईन आहे जी पॅरलल आहे. गेटिंग? हे बघ, ही 4x + 5y = 0.
अरे आर यू अंडरस्टँडिंग बेटा? GL1 ला पॅरल म्हणजे काय? L1 चा स्लोप आणि तुझ्या ह्या लाईनचा स्लोप इज सेम. सो बच्चा स्लोप ऑफ 4x plus 5y equal to 0 इज काय असणार आहे? निगेटिव्ह कोएफिशियंट ऑफ x इज 4 भागिले कोएफिशियंट ऑफ y इज 5. अरे आर यू अंडरस्टँडिंग? हिचा जो स्लोप आहे -4/5 तोच स्लोप तुझ्या लाईन L1 चा असणार आहे. त्याला मी M1 म्हणू. अरे आर यू अंडरस्टँडिंग बेटा? जो -4/5 चा आहे तोच हिचा, कारण की दे आर पॅरलल. व्हेन टू लाईन्स आर पॅरलल देअर स्लोप्स आर इक्वल. आता मुद्दा असा आहे, मी याला इन जनरल M म्हणू, ठीक आहे M. आता लक्ष दे, ऑक्झिलरी इक्वेशन आठवा. when the slope of one of the lines is known, that's why concepts are important. Auxiliary equation bm square plus 2hm plus a equal to 0. अरे आठवलं? सर नाही आठवलं बेटा, लक्ष दे. हे जे ax स्क्वेअर प्लस 2hx होतं यासाठी करून देतो, डोंट वरी. परत करतो रे बाबा, परत करतो, घाबरू नको. हे 0, हे स्टार इक्वेशन आहे आपलं. काय केलं होतं बच्चा? डिव्हाइड थ्रू आउट बाय एक्स स्क्वेअर. सो आता लक्ष दे, ax स्क्वेअर भागिले एक्स स्क्वेअर प्लस 2hxy भागिले एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर भागिले एक्स स्क्वेअर इज 0. सो प्यारे बच्चों, डिशक्याव ए प्लस 2h डिशक्याव स्क्वेअर मधला एक जण गेला, y बाय एक्स स्वाहा. y बाय एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहिलं याला रिअरेंज करून, ठीक आहे. आणि y बाय एक्स ला आपण काय लिहितो? m, बिकॉज लाईन पासेस थ्रू ओरिजिन. अरे किती वेळा प्रॅक्टिस झाली बघ. लाईन थ्रू ओरिजिन इक्वेशन काय असतं बच्चा? y इज mx. मग m ला काय लिहितो आपण? y बाय एक्स किंवा y बाय एक्स इज m. अरे कळतंय का? सो y बाय एक्स ला m टाक, e प्लस 2hm प्लस बी स्क्वेअर इज इक्वल 0. अरे पाठ कर रे, आता पाठ कर. bm स्क्वेअर. गडबडीत कोणीतरी हुकलं, कोणीतरी हुकलं. काय झालं? कुछ तो हुआ है. हे बी राहिला इथं. ओके, सो ठीक आहे ना. bm स्क्वेअर, bm स्क्वेअर, ठीक आहे, bm स्क्वेअर. सो bm स्क्वेअर बघ, फायदा ऑफ रट्टेबाजी, प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0. अरे आर यू अंडरस्टँडिंग बेटा? दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन. ओके, आता परत परत ही वेळ नाही आली पाहिजे. ओके, ऑक्झिलरी इक्वेशन, ठीक आहे. आता मुद्दा असा आहे का मला m तर माहिती आहे, पुट m इज इक्वल टू -4/5. ही डायग्राम पुसतो आता. ठीक आहे ना, पुट m इज इक्वल टू 4/5. सो देअरफॉर काय होईल बेटा? b m च्या जागी -4/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2h. m is -4/5 प्लस a is equal to 0. डन. ओके, आता बघ बेटा, b चल ब्रॅकेट सोडून घ्या आता. -4चा स्क्वेअर किती झाला? 16. सो 16 भागिले 25 b प्लस इंटू मायनस मायनस 4 दुने 8 h अपॉन 5 प्लस a इज इक्वल टू 0. आता काय करूया? मल्टिप्लाय थ्रोड बाय 25. मल्टिप्लाय थ्रोड बाय 25. जरा सुटसुटीत दिसेल ना ते. सो व्हॉट विल हॅपन? 25 कॅन्सल होईल. 16 b वजा 25 ने गुणल्यावर खाली 5 आहे, 5 वजा 25. सो 5 गुणले 8 40 h प्लस a इज इक्वल टू 0. स्क्रीनशॉट लिया जाए, दिस इज द कंडीशन. ओके, अरे बाल मित्रांनो, आय एम व्हेरी सॉरी. 25 ने केलं 25, इथं 25 राहिलं रे माझ्याकडून. आय एम व्हेरी सॉरी. 25 ने गुणलं
चलो स्क्रीनशॉट लिया. बेटा एक पर्टिक्युलर लाईन दिली आणि काय म्हणतात मे बी परपेंडिक्युलर टू. मगाशी कशी होती कोइन्साइड म्हणजे पॅरलल, आता फक्त परपेंडिक्युलर. परत एकदा डायग्रामने फील येऊ. बेटा लक्ष दे. समजा 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 एक लाईन आपली L1 अशी आहे, दुसरी अशी आहे. सो लेट अस से दिस इज L1 अँड दिस इज L2. तर बच्चा लक्ष दे, वन ऑफ द लाईन्स म्हणजे आता बघ ही जी लाईन आहे 3x + y कोणतरी एकाला परपेंडिक्युलर आपण L1 ला घेऊ. सो अशी घेऊ आपण ही लाईन. आर यू अंडरस्टँडिंग? की जी L1 ला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, ही अशी दाखवतो. हे बघ माझ्या L1 ला कशी आहे बच्चा परपेंडिक्युलर. मग आता ही जी दिलेली लाईन आहे तिचा स्लोप काढू बेटा आपण. स्लोप ऑफ 3x + y = 0 इज काय होईल -a/b निगेटिव्ह कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. कसंही लक्षात ठेव, ax + by + c = 0 कर, -a अपॉन b ली, किंवा मी असं म्हणत असतो निगेटिव्ह कोएफिशियंट ऑफ x भागिले कोएफिशियंट ऑफ y. मोर प्रॉपर. क्लिअर आहे बच्चा? सो विच इज -3. ओके, ह्या लाईनचा स्लोप काय आला -3. m इज -3. मग आता ही लाईन आपल्याला परपेंडिक्युलर निगेटिव्ह रेसिप्रोकल. सो L1 चा स्लोप काय येईल बच्चा? M1 इज 3. यार कळतंय तुला? हा, अर्थात याचं सध्या तरी मला काही घेणं देणं आहे का बघूया. लेट्स सी. आहे ना बाबा, आहे ना. लक्ष दे आता, लक्ष दे. सो प्यारे बच्चों बघ आता आपली एक लाईन याच्यातल्या एखाद्याला परपेंडिक्युलर आहे. मग आता स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स फ्रॉम हिअर, स्लोप ऑफ दिस लाईन इज हा. मग आता लक्ष द्या, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स मी कंसात लिहितो L1. हे बघ तुला कळण्यासाठी बघ, डायग्राम बिलकुल काही इम्पॉर्टंट नसते, पण अकॉर्डिंग डायग्राम वन ऑफ द लाईन्स इज इक्वल टू काय म्हणू बच्चा 3. आर यू अंडरस्टँडिंग? चलो मग आता बघ ऑक्झिलरी इक्वेशन लिहा. अरे याचा फायदाच तो आहे ना बाबा. वेन वन ऑफ द लाईन स्लोप इज नोन, ऑक्झिलरी इक्वेशन मी ते आधीच दिलं तुला. काय ऑक्झिलरी इक्वेशन बच्चा? bm² + 2hm + a = 0 आहे का नाही? हा, मग आता पुट m = 3 रिक्वायर्ड आहे ना बेटा. सो पुट m ची व्हॅल्यू +3. त्यांनी कंडिशन दिली होती रे बाबा, आपल्या दोन पैकी एक लाईन चूज केली L1, तिला टुक 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 ही परपेंडिक्युलर आहे. सो हिचा स्लोप -3. तर माझ्या लाईनचा स्लोप काय आला? काय राव, मी पण मॅथ सोडवतोय 1/3. बेटा आय एम व्हेरी सॉरी, आय एम कमिटिंग छोटी मिस्टेक्स. निगेटिव्ह रिसिप्रोकल. सो मायनसचा प्लस झाला, 3 चा 1/3 झाला. ओके, 1/3. आय एम व्हेरी सॉरी. दुर्घटना से देर भली. -3 सो निगेटिव्ह रिसिप्रोकल 1/3. क्लिअर आहे? कारण इचा आणि इचा गुणाकार काय आला पाहिजे 1. ह्या स्लोपचा आणि ह्या स्लोपचा बघ ना, 1/3 गुणले -3, 3 ला 3 कॅन्सल -1. ठीक आहे, चलो. सो बच्चा पुट m = 1/3 आणि पुट करा आणि सोडवा, संपला विषय. सो बच्चा b इंटू m च्या जागी बघ 1/3 चा स्क्वेअर प्लस 2h m च्या जागी 1/3 प्लस a0. एकाचा स्क्वेअर 1 इंटू b होईल b भागिले 3 त्रिक 9. ओके, प्लस 2h अपॉन 3 प्लस a = 0. एकाचा स्क्वेअर 1 गुणिले b काय झाला b भागिले 3 त्रिक 9. 2h इंटू 1 2h भागिले 3 प्लस a = 0. मल्टिप्लाय थ्रोड बाय काय करू 9. मल्टिप्लाय थ्रू आउट बाय 9. सो बच्चा खालचा 9 कटला, सो b प्लस 9 ने गुणलं 3 त्रिक 9. जड वाटतंय का जरा समजायला? काय अडचण, एक स्टेप वाढवतो. हे बघ 9 ने गुणशील b/9 प्लस 9 ने गुण 2h/3 प्लस 9 ने गुण 9a = 0. जो माझ्याकडून मगाशी राहिला होता बरं का 25. हो की नाही? चलो. सो बच्चा डिस्काउंट कॅन्सल b प्लस 3 1 3 3 त्रिक 9. सो 3 2 6h प्लस 9a = 0. This is the required condition. We are done. Take the screenshot. चलो. So बच्चा here question number 6 is saying if one of the lines given by x² + 2hxy + by² = 0 म्हणजेच
पेअर ऑफ द लाईन्स विच आर पासिंग थ्रू ओरिजिन. त्यापैकी एक लाईन परपेंडिक्युलर टू इला सेम मग सारखं आहे, फक्त व्हॅल्यूज आहे. सो बच्चा डायग्राम को निकाला जाए ताकि हमको बढ़िया से फीलिंग आ जाए. सो बच्चा दिस इज द लाईन L1. लेटस से बच्चा दिस इज द लाईन L2. आता काय म्हणतात, वन ऑफ द लाईन्स, ह्यामध्ये दोन लाईन्स आहेत, त्यातली एक इला परपेंडिक्युलर आहे. सो लेटस से L1. ओके, ही परपेंडिक्युलर आहे की नाही. सो स्लोप वी कॅन फाइंड. ओके, आता लक्ष दे, स्लोप ऑफ px प्लस किंवा इक्वल टू 0, ही डॉटेड लाईन आहे की नाही, GL1 ला परपेंडिक्युलर आहे. सो इज निगेटिव्ह कोएफिशिएंट ऑफ x भागिले कोएफिशिएंट ऑफ y माइनस p बाय q. ओके, सो बच्चा m इज माइनस p बाय q. मग आपली लाईन L1 आहे, मग मी असं म्हणू, हे बघ ही L1 चा स्लोप m1 निगेटिव्ह रिसिप्रोकल. सो प्लस होईल p बाय q चा q बाय p होईल. बेटा क्लिअर आहे. ओके बेटा लक्ष द्या आता. सो स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स, मी काय म्हणतो कंसात L1 इज Q बाय P आहे की नाही. माझी एखाद्या लाईनचा स्लोप आता मला भेटलेला आहे अकॉर्डिंग टू कंडिशन मग सारखं. सो ऑक्झिलरी इक्वेशन टाक बेटा. काय रे ते, BM स्क्वेअर प्लस 2HM. कसं येतं कळालं ना तुला, दोनदा तीनदा करून दिलं, दोनदा तीन प्रॅक्टिस करायची, पाठ होऊन जाईल. चलो सो बच्चा बी बर पुट काय करशील तू आता, पुट दोन पैकी एकाचा स्लोप माहिती ना तुला, विच इज Q बाय P. अरे कळतंय का, नाही तर तू हा स्लोप टाकशील. ती त्यांची लाईन आहे बाबा, आपली नाही. वी वॉन्ट अवर लाईन L1. आपल्या लाईन्स आहेत ना L1 L2. बघ डायग्राम तुला तुझ्या क्लिअरिफिकेशन साठी दिली, एक्झामिनर डायग्राम काही घेणं देणं नाही. चलो यम को डाल दिया जाए. सो बच्चा यम इंटू यमच्या जागी काय टाकूया, Q बाय P ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2H यमच्या जागी Q बाय P प्लस A इक्वल टू 0. सिम्प्लिफाय करूया. सो B इंटू Q स्क्वेअर भागिले P चा स्क्वेअर झालं. अरे बघणार आहो, Q स्क्वेअर भागिले P स्क्वेअर, त्याला फक्त B ने म्हणलं, प्लस 2HQ भागिले P प्लस A इज इक्वल टू 0. थ्रू आउट कशाने मल्टिप्लाय करू, P स्क्वेअर ने. मल्टीप्लाय थ्रू आउट बाय P स्क्वेअर. चला P स्क्वेअरला P नाही, एक स्टेप बाय स्टेप करतो. सो बच्चा P स्क्वेअर गुणिले BQ स्क्वेअर भागिले P स्क्वेअर प्लस P स्क्वेअर गुणिले 2HQ भागिले P प्लस P स्क्वेअर इंटू A इज इक्वल टू 0. तिन्ही टर्म्सला P स्क्वेअर ने गुणलं. सो डिस्कॅव कॅन्सल आउट. सो इथे काय उरला बेटा, BQ स्क्वेअर प्लस P उडाला, स्क्वेअर मधला एक जण गेला. सो 2HPQ प्लस AP स्क्वेअर इज 0. आर वी डन. AP स्क्वेअर येस सर, हे काय त्याला अलीकडली ना, AP स्क्वेअर प्लस 2HPQ प्लस BQ स्क्वेअर. येस सर, वी आर डन. बेटा आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये काय सांगतायत, फाइंड 7th क्वेश्चन, फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स. जॉइंट इक्वेशन, कंबाइंड इक्वेशन काढा, पासिंग थ्रू ओरिजिन. ओके सर, अँड मेकिंग इक्विलॅटरल ट्रायंगल. कोणासोबत, विथ द लाईन y इक्वल टू 3. डायग्राम इज व्हेरी इंपॉर्टंट फॉर अंडरस्टँडिंग 100%. सो बच्चा y इक्वल टू 3 समजा ही लाईन आहे, बघणार आहोत 1 2 3 कुठेतरी इथे येईल ना. सो बच्चा दिस इज युअर लाईन y इक्वल टू 3. ओके, दिस इज युअर x ऍक्सिस, दिस इज युअर y ऍक्सिस. ओके, याच्यासोबत माझ्या दोन लाईन्स काय बनवत आहेत, इक्विलॅटरल. चा अर्थ काय झाला बेटा, माझी एक लाईन 100% अशी असली पाहिजे, अशी, आणि दुसरी लाईन ही अशी. अरे आर यू अंडरस्टँडिंग, सो दॅट इक्विलॅटरल ट्रायंगल यू आर सीइंग. अरे बेटा येस और नो, यू आर सीइंग इक्विलॅटरल ट्रायंगल. क्लियर आहे बच्चा. सो लक्ष दे, ही लाईन y इक्वल टू 3 आहे. ओके, y इक्वल टू 3 आहे, कोणती ही
दिस इज द लाईन y इक्वल टू 3. सोबत आपल्या दोन लाईन्स ठिचिक ठिचिक. सो दिस इज L1 अँड दिस इज L2. ठीक आहे ना. माझ्या दोन लाईन्स माझ्या दोन लाईन्सनी इक्विलॅटरल ट्रायंगल किया रे. माझ्या दोन लाईन्सनी इक्विलॅटरल ट्रायंगल किया रे. मेरे प्यारे लाल बाल गोपाल. आपल्या दोन लाईन्सनी ह्या y इक्वल टू 3 सोबत इक्विलॅटर केला. फील आला. त्यांचं जॉईंट इक्वेशन काढायचं. काही अडचण नाही सर. इक्विलॅटरल आहे. चा अर्थ काय झाला बेटा? दिस इज 60 डिग्री. हे बघ ना, सगळे अँगल 60 डिग्री 60 डिग्री. अरे यस ऑर नो? 60 डिग्री. क्लिअर आहे? 60-60. तर बेटा जी फर्स्ट लाईन L1 आहे तिचा स्लोप काय होईल? स्लोप इज व्हॉट? फर्स्ट ऑफ ऑल इन्क्लिनेशन काय होईल? इन्क्लिनेशन इज द अँगल मेड विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस विच विल बी किती होईल रे बेटा? हा 60. तर हे बघणार आहो, हा अल्टरनेट 60. क्लिअर आहे? सो माझी दुसरी लाईन L2 आहे, तिचं इन्क्लिनेशन काय होईल? हे बघा असं. हे बघ इथपर्यंत 90 आणि पुढे किती? आता हे बघणार आहो, हे 90 म्हणजे 30. 90 आणि 30 120. कम ऑन जॉमेट्री जॉमेट्री. हा 60. इथं ट्रँगल बघ, चिक चिक राईट अँगल ट्रँगल 60. हा 90 90 60. मग उरले किती? 30. हा किती उरला? बारीक बारीक. हा 60 कन्फ्युजन करतोय का? मी याला पुसतो. बेटाने एक लक्ष दे राव, लय छोटी गोष्ट आहे. इकडे बघ, हे बघ, पहिले लाईनचं इन्क्लिनेशन 60. दुसऱ्या लाईनचं इन्क्लिनेशन हे बघ इथपर्यंत 90 90 आणि पुढे किती? 60 90 आणि मग हे बारीक किती उरला? 30 आहे की नाही? सो 90 आणि पुढे 30 120 120. आर यू अंडरस्टँडिंग? सो मी मुद्दाम याला थोडं बोल्ड करतो. 120 डिग्री. अरे आर यू अंडरस्टँडिंग बच्चा? क्लिअर आहे? सो इन्क्लिनेशन ऑफ फर्स्ट लाईन हे बघ, डायरेक्ट स्लोप करतो आता. आता लक्ष दे. स्लोप ऑफ दॅट लाईन L1 काय होईल बच्चा? इन्क्लिनेशन 60 आहे. सो स्लोप इज tan थीटा M1. बच्चा आय विल से tan 60. व्हॉट इज tan 60? √3. झालं? आता बघ, स्लोप ऑफ L2 विल बी M2 tan थीटा. सो बच्चा tan ऑफ 120 डिग्री म्हणजेच बेटा tan ऑफ 120 ला लिहू 180 मायनस 60. अरे बेटा ऐसा नो. मग आता tan ऑफ 180 मायनस थीटा. सो राहिली का अडचण? अरे बेटा ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. 180 मायनस म्हणजे कुठं? इथं आली ना, सेकंड क्वाड्रंट आहे ना. सेकंड क्वाड्रंट मध्ये tan काय निगेटिव्ह, कारण तो इथे पॉझिटिव्ह आहे फर्स्ट आणि इथं. सो इथं निगेटिव्ह राईट. सो मायनस साईन दे. बर, दुसरी गोष्ट काय? चेंजिंग आहे का अनचेंजिंग? अनचेंजिंग 180 ना बेटा, फाय मायनस थीटा. अरे यस ऑर नो? हिअर इज 180. ओके बच्चा, 180 मायनस थीटा अनचेंजिंग. व्हर्टिकल असं चेंजिंग शिकवलंय राव तुला मी शॉर्टकट ट्रिक. सो बच्चा मायनस tan 60. Tan 60 is √3. So minus √3. Are you understanding? Both the lines are passing through origin. So equation of first line which is L1 is काय होईल बच्चा? y equal to M1x. M1 काय? √3. So बच्चा y is √3x. थोडी जागा वाचून असं करू. is बरं नाही का, व्यवस्थितच करू. y is equal to बेटा √3x. म्हणजेच तो अलीकडे घे, y मायनस √3x इज 0. चला, इक्वेशन ऑफ L2 इज दुसरीचं काय होईल बेटा? y इज इक्वल टू स्लोप किती तिचा? मायनस √3x. म्हणजेच ओके, चलो कॉन्सन्ट्रेट. सो बेटा तो अलीकडे आला. सो y प्लस √3x इज इक्वल टू 0. गेटिंग? दिस इज द फर्स्ट लाईन, दिस इज द सेकंड लाईन. आपल्याला काय काढायचंय बच्चा? फाइंड कंबाइंड इक्वेशन, राईट? सो जॉईंट इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन काय होईल बेटा? कंबाइंड इक्वेशन y मायनस √3x
into y plus root 3x is equal to 0. a minus b into a plus b म्हणजेच काय बच्चा हे बघ a स्क्वेअर मायनस बी बी कोण आहे रूट 3x ब्रॅकेट स्क्वेअर 0 सो y स्क्वेअर मायनस रूट 3 चा स्क्वेअर 9 सॉरी 3 रूट 3 चा 3 आणि पुढे x चा x स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिस इज द कंबाइंड इक्वेशन. टेक द स्क्रीनशॉट. चलो. So beta, question number 8 is saying if slope of one of the lines given by this is 4 times the other. Okay, slope of one of the lines is 4 times the other. ही कंडिशन आहे आणि हे दाखवायचं आपल्याला. काही अडचण नाही. तर बेटा काय करू? आपल्याला माहिती आहे m1 plus m2 minus 2h upon b आहे का नाही? कंपेअर करायचा विषयच नाही. डिस्टँडर्ड अँड m1 into m2 is a upon b. चलो. सो बच्चा आता काय म्हणतात स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स म्हणजेच m1 is 4 times other, so it is 4 times m2 असं म्हणू आपण. दिस इज गिवन कंडिशन ना बेटा. एकीचा स्लोप दुसरीच्या चौपट आहे. चला उचलून याला मी म्हणतो 1 आणि याला म्हणतो सेकंड. ओके, सो फ्रॉम 1 काय म्हणू m1 ला टाक 4m2, सो m1 प्लस m1 ला काय टाकायचंय 4m2. ठीक आहे, m1 ला टाकायचंय 4m2 प्लस m2 इज मायनस 2h अपॉन b. म्हणजेच काय झालं बच्चा 5m2 इज मायनस 2h अपॉन b झालं. आता इथं बघ फ्रॉम 2 सेकंड मधून काय होईल m1 ला टाक 4m2, सो 4m2 into m2 is a by b, so 4m2 square is a by b. आर यू अंडरस्टँडिंग? आता एक काम करू, इथून m2 निघाल मला याला काय म्हणू आपण 3 म्हणू. ठीक आहे, सो 4m2 चा स्क्वेअर m2 काय बच्चा मायनस 2h अपॉन 5b ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज a by b. ठीक आहे, सो 4 इंटू ब्रॅकेट मायनस 2h चा स्क्वेअर किती झाला 4h स्क्वेअर भागिले 5 चा किती झाला 25 b चा b स्क्वेअर विच इज इक्वल टू a बाय b. ठीक आहे, 4 गुणिले 4 16h स्क्वेअर भागिले 25 b स्क्वेअर इज इक्वल टू a बाय b. सो बच्चा b उडाला स्क्वेअर मधला एक जण गेला, सो 16h स्क्वेअर ॲज वी कॅन सी 25 b पलीकडे जाईल तर 25 तिकडं a आहे ए बी. येस, वी हॅव प्रूव्ड. So बच्चा टुडे विल स्टॉप हियर. वी हॅव ऑलमोस्ट फिनिश्ड एक्सरसाइज 4.1.